ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. मी तुमचा भाऊ इव्हँजलिस्ट जॉन तुपे पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलो आहे आणि एक विषय आपण आज हाताळणार आहोत जो की आहे तारण. आणि तारणाविषयी शिकण्यापूर्वी आपण एक लहानशी प्रार्थना करूया आणि पुढचा वेळ परमेश्वराच्या हातात देऊया. पवित्र बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू परमेश्वर पिता. प्रभू परमेश्वर पिता, आज आम्ही तारणाविषयी अभ्यास करीत असताना प्रभूजी आमच्याशी तू बोल प्रभूजी. विशेष करून मी वचन सांगत असताना माझा ताबा तू घे प्रभू परमेश्वर पिता आणि सर्व डिस्टर्बन्स प्रभूजी निघून जाऊ दे प्रभू परमेश्वर पिता. ऐकणाऱ्यांची तू कान खोल प्रभू परमेश्वर पिता आणि पवित्र प्रभू परमेश्वर पिता जे नंतर ऐकते प्रभूजी त्यांना देखील हे वचन आशीर्वादित होईल प्रभू परमेश्वर पिता. असं तू कर प्रभूजी पिता परमेश्वर. तू जे सांगितलं तेच मी बोलावं, जे तुझ्याकडून आहे तेच मी बोलावं, ह्यासाठी मला तू मदत कर, सहाय्य कर. पुढचा वेळ येशू ख्रिस्त ह्याच्या हातात देऊन येशूच्या नावात मागतो म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात मी तुमचं स्वागत करतो. तर प्रियांनो, तारण ही एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात घडली पाहिजेच. जर आमच्या जीवनात तारण ही गोष्ट घडलेली नाही तर आम्ही एक ख्रिस्ती म्हणू शकत नाही स्वतःला. आम्ही जर म्हणू मी तर आमच्या बाप दादापासून ख्रिस्ती परिवारात जन्माला आलेलो आहे, माझे वडील पास्टर होते, माझे आजोबा बिशप होते, माझी आई इव्हँजलिस्ट होते, किंवा काही आपण कारण सांगू, पण त्यांच्या असण्याने त्यांच्या सेवकाईमुळे आपण तारण पावलेले आहे असं आपण म्हणू शकत नाही. एक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात तारण ही महत्वाची क्रिया. तर तारण हा शब्द ग्रीक भाषेमध्ये सोटेरिया, सोटेरिया या शब्दामधून सोजो ज्याचा अर्थ जतन करणे किंवा सोटर म्हणजे सुटका या शब्दातून आलेला आहे. तर प्रियांनो, तारण म्हणजे काय? तर तारण म्हणजे पाप आणि मरण यापासून सुटका, ज्यामुळे आपले संबंध, तुमचे आणि माझे संबंध परमेश्वराशी म्हणजे जिवंत देवाशी जुळणे. हालेलुया. एक लहानशी स्टोरी सांगणार आणि त्याच्यानंतर आपण वचनामध्ये जाऊयात. एक वेळा काय झालं, एक धावती ट्रेन येते आणि एक व्यक्ती आहे आणि त्याचा मुलगा त्या ट्रेनच्या पटरीवर अडकलेला आहे आणि इकडून धावती ट्रेन येत आहे. तो मुलगा देखील संकटात आहे आणि ती ट्रेन सुद्धा संकटात आहे. ट्रेन म्हणजे ट्रेनमधले प्रवासी संकटात आहे आणि त्या प्रवाशांमध्ये वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे रंगाचे लोक आहेत, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या पापात असणारे किंवा अविश्वासणारे आपण म्हणू शकतो, किंवा देवाला न ओळखणारे, घाणेरडे जीवन जगणारे, विचारात असणारे, पापात असणारे, अशा प्रकारचे लोक होते. पण हा बाप बघतोय एकीकडे माझा मुलगा आहे ज्याचा जीव जाईल आणि एकीकडे एवढे लोक आहेत ते देखील आपला जीव गमावतील. आणि ह्या बापाने निर्णय घेतला आहे की मी या ट्रेनला काय करेन, थांबवण्याचा प्रयत्न करेन, ही ट्रेन मधल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याने त्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने आपला मुलगा गमावला. ह्याच प्रकारे परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्या पापासाठी दिला, कारण आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे, आम्ही नाशाकडे नाही जावे. म्हणजे परमेश्वराची इथं योजना आहे की प्रत्येकाला तारण मिळावे, मग तो कोणीही असो, प्रत्येकाला तारण मिळावे, प्रत्येकाला परमेश्वराची ओळख व्हावी.
हालेलुया. तारण ही एक अशी गोष्ट आहे जी परमेश्वराचं प्रेम, त्याची कृपा व मनुष्याला पाप आणि मरणापासून काय करते, सोडवते. परमेश्वराच्या प्रेमात आम्हाला घेऊन जाते, त्याची कृपा आमच्यावर होते आणि आम्ही पाप आणि मरणातून सोडवले जातो. आणि जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आमच्या पापांची क्षमा होती, आम्हाला एक नवीन जीवन मिळतं आणि अनंतकालीन जीवनाचे आमचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात. पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे की गब्रिएल देवदूत मरियेकडे गेला आणि त्याने काय दिलेलं आहे, एक छान वार्ता, चांगली वार्ता मरियेला सांगितली आहे की तू पुत्र प्रसवशील, त्याचे नाव काय कर, येशू ठेव. तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून काय करणार, सोडवेल, तारेल. म्हणजेच परमेश्वराने त्याची योजना उदयास आणलेली आहे. येशू नावामध्ये काय आहे, तारणा. तर प्रियांनो, आज आपण तारणाच्या 5 पायऱ्या बघणार आहोत. तारणासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत? तर तारणासाठी सर्वात महत्वाची गोष्ट पहिली आहे ती म्हणजे वचन ऐकणे. रोमकरास पत्र 10वा अध्याय 17व वचन आपण बघूया. मी हिंदी मध्ये वाचतो. अतः विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. विश्वास ऐकण्याने आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. तर सर्वात पहिले आम्हाला ऐकणे आणि त्याचसोबत जेव्हा आम्ही वचन ऐकतो तर त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण बघितलं रोमकरास पत्रामध्ये ऐकणे गरजेचं आहे आणि आपण बघूया त्या वचनावर विश्वास ठेवणे देखील गरजेचं आहे. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 6व वचन. और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनबना है, क्योंकि परमेश्वर के पास आने वाले को विश्वास करना चाहिए कि वह है. म्हणजे आम्हाला त्याच्या वचनावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, दुसरी पायरी म्हणजे पापांची कबूल. लोक याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन आपण पाहूया. लूक याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन. मैं तुमसे कहता हूँ कि नहीं, परंतु यदि तुम न मन फिराओगे तो तुम सब इसी रीति से नष्ट होगे. परमेश्वराचं वचन सांगतं की जर तुम्ही तुमचे पापाची कबुली नाही दिली, तुम्ही पापापासून वळाला नाही, तर तुम्ही काय होणार, नाश होणार. माझ्या प्रिया, तारणासाठी ही दुसरी पायरी आहे. तर जेव्हा आपण परमेश्वराजवळ येतो, त्याच्या वचन ऐकतो, तर गरजेचं आहे की आम्ही आमच्या पापांना परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, मी ह्या ठिकाणी कमजोर आहे, मी माझे पाप तुझ्या समोर कबूल करतो, मला क्षमा कर. आणि परमेश्वर आम्हाला त्याच्यातून सोडवेल, आम्ही नाश होण्यापासून वाचवले जाऊ. आपण बघूया तिसरी पायरी जी आहे विश्वासाची पायरी, विश्वासाची कबुली. रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 10वे वचन. रोमकरास पत्र 10वा अध्याय 10वे वचन. क्योंकि धार्मिकता के लिए मन से विश्वास किया जाता है और उद्धार के लिए मुंह से अंगीकार किया जाता है. म्हणजे इथं काय दिलेले आहे, विश्वासाची कबुली. आम्ही ती कबुली कशी करू शकतो, कन्फेस केल्याद्वारे. आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात कन्फेस केलं पाहिजे, तेव्हा आमचं काय होणार,
तारण म्हणा. आम्ही ह्या गोष्टीला कन्फेस केलं पाहिजे की येशू माझ्या जीवनाचा राजा आहे. इथून पुढे मी पाप करणार नाही, तर मी येशूच्या इच्छेने, परमेश्वराची जी इच्छा आहे त्याने मी काय करेल, जगेल. मी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे आपण एक विश्वास दाखवतो आणि आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी क्रुसावर मरण पावला, मारला गेला, काढला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. ही काय आपली विश्वासाची कबुली. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो आपण हे कबूल करतो आणि ते महत्वाचा भाग आहे. पहिला आपण पाहिलं ऐकणे, दुसरा आहे ऐकणे आणि त्या वचनावर विश्वास ठेवणे. दुसरा आहे पापाची कबुली, म्हणजे आपले पाप परमेश्वराला सांगणे. आणि जेव्हा आपण आपले पाप परमेश्वराला सांगतो आपण येशूवर विश्वास ठेवून ते पापाची कबुली देतो. आपण बघूया पुढची पायरी, बाप्तिस्मा घेणे. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 28 वचन. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 28 वचन, 38 वचन. पतरस ने उनसे कहा, मन फिराओ और तुम में से हर एक अपने अपने पापों की क्षमा के लिए यीशु मसीह के नाम से बपतिस्मा ले, तो तुम पवित्र आत्मा का दान पाओगे. बाप्तिस्मा घेणं ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाचे क्रिया आहे. कारण जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो तेव्हा आम्ही जगाला सांगतो की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. हालेलुया. तर बाप्तिस्मा हा आमच्या जीवनात गरजेचा आहे. बाप्तिस्मा काय करतो, तर बाप्तिस्मा आम्हाला नवीन जीवनात घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा ह्या गोष्टीसाठी आहे की आम्ही लोकांसमोर हे दाखवतो की मी माझं जुनं जीवन टाकून मी आता वधस्तंभावर खेळल्या गेलेलो आहे आणि ख्रिस्तासोबत मी उठलो आहे. आता मी माझी इच्छा नाही तर मी ख्रिस्ताची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करेल. तर वचनात पण सांगितलंय की मन फिरा, म्हणजे काय करायचंय, आपल्या पापाचा पश्चाताप करायचा आहे आणि तुमच्यातील प्रत्येकाने पापाच्या क्षमेसाठी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या काय करणार, अभिषेकाने भरा. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे सांगितलेले 5वी पायरी आपण बघणार आहोत की जेव्हा आपण वचन ऐकलेलं आहे, आपण विश्वास ठेवलेला आहे, पापांची कबुली दिलेली आहे, आपण विश्वास केलेला आहे की येशू माझ्या पापासाठी आला आणि त्याने मला माझ्या पापाची क्षमा केली, तो मेला, काढला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि आपण आता आपलं जीवन काय केलेलं आहे, त्याला पूर्णपणे दिलेलं आहे. तर मग आज आपलं तारण झालं. पहिलं तारण आपलं केव्हा होतं, जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. दुसरं तारण आपलं केव्हा होतं, जेव्हा आपण आपल्या पापाची कबुली देतो किंवा आपण ह्या जीवनात जगत असताना हे आपलं तारण आहे की आपण कशा प्रकारे जगतो, आपण तारलेले आहोत किंवा नाही, हे आपल्या आजच्या जीवनावर पण निर्भर करतं. आणि तिसरी गोष्ट जी आहे, शेवटपर्यंत टिकून राहणं. आता आम्ही येशूला पकडलंय तर का आमच्या पापाची क्षमा झाली, मग आता पुढचं काय? तर पुढं प्रियांनो परमेश्वराचं वचन सांगतं, प्रकटीकरण याचा 2 अध्याय आणि 10वं वचन आपण बघूया. जो दुख तुझे झेलने होंगे उनसे मत डर, क्योंकि देखो शैतान तुम में से कुछ को जेल खाने में डालने पर है, ताकि तुम परखे जाओ और तुम्हें 10 दिन तक क्लेश उठाना होगा. प्राण देने तक विश्वासी रहे तो मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा. म्हणजे पुढची स्टेप आहे आपल्याला शेवटपर्यंत येशूमध्ये टिकून राहणं.
राहणं गरजेचं आहे. जर आपण टिकून नाही राहिलो तर आपण तारण आपलं गमावलेलं आहे असं म्हणू शकतो. तारण गमवू शकतो का? हो, तर आपण आपलं तारण गमवू शकतो. जेव्हा आपण पुन्हा हरवल्या जातो किंवा भटकल्या जातो तेव्हा आपण आपलं तारण गमावल्यासारखं आहे. आणि देवाची इच्छा आहे प्रत्येकाने आपले तारण टिकून ठेवावे, ते काय करू देऊ नये, हरवू देऊ नये. प्रेज लॉर्ड. आता आपण बघूया डॉक्ट्रिन्स ऑफ सॅल्वेशन. प्रेज लॉर्ड. आपण बघूया डॉक्ट्रिन्स ऑफ सॅल्वेशन. याच्यामध्ये 4 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे जस्टिफाईड म्हणजे नीतिमान. तर आपण बघूया रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 28वे वचन. अध्याय 28 वचन. इसलिए हम इस परिणाम पर पहुंचते हैं कि मनुष्य व्यवस्था के कामों से अलग ही विश्वास के द्वारा धर्मी ठहरता है. म्हणजे नीतिमान तो कशाने ठरवला जातो? तर विश्वासाच्या द्वारे. जर आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तर तुम्हाला परमेश्वराने नीतिमान हे नाव दिलेलं आहे. 5वा अध्याय 1लं वचन आपण बघूया. अतः जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे. कशाने आम्ही नीतिमान ठरवले गेलोय? विश्वासाच्या द्वारे. तर आम्हाला ते नीतिमत्वता, आमची नीतिमानता टिकवून ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जसा प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान होता, तो परमेश्वराच्या आज्ञेत शेवटपर्यंत राहिला, तसंच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे रिडेम्पशन म्हणजेच सुटका. इफिस्करास पत्र याचा 1ला अध्याय आणि 7वें वचन. हमको उसमें उसके लहू के द्वारा अर्थात अपराधों की क्षमा उसके उस अनुग्रह के धन के अनुसार मिला है. म्हणजे आम्हाला इतर सुटकारा दिलेला आहे परमेश्वराने. कशाद्वारे? वधस्तंभावर त्यांनी जे रक्त सांडवलं आणि त्याच्या अनुग्रहाद्वारे, कृपेद्वारे. कृपा काय आहे? की आमची पात्रता नसताना आम्हाला मिळालेली फुकटमध्ये देणगी, जी परमेश्वराने गिफ्ट म्हणून आम्हाला दिलेली, जी आमची पात्रता नव्हती, पण त्याने आमच्यावर काय केलेले? कृपा केलेले. त्याचं रक्त सांडून त्याने आमच्या पापाची क्षमा केली आणि आम्हाला कृपेद्वारे त्याच्या पापांवर जय मिळवण्याची शक्ती दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण बघूया तीताला पत्र 2रा अध्याय 14वे वचन. जिसने अपने आप को हमारे लिए दे दिया कि हमें हर प्रकार के अधर्म से छुड़ा ले और शुद्ध करके अपने लिए एक ऐसी जाति बना ले जो भले भले कामों में सरगर्म. म्हणजे इथं सांगितलं आहे की येशूच्या द्वारे परमेश्वराने आम्हाला प्रत्येक प्रकारच्या पापापासून, इथं काय लिहिलंय? प्रत्येक प्रकारचं पाप. असं कुठलंच पाप नाहीये की परमेश्वर आम्हाला त्याच्यातून स्वतंत्र करू शकत नाही. परमेश्वरात ते सामर्थ्य आहे. फक्त परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याजवळ यावे आणि आपले तारण साधून घ्यावे. जेव्हा आपण तारण साधून घेऊ तर आम्हाला सुटका आहे, आम्हाला काय आहे? जस्टिफाईड आहे, आम्हाला नीतिमान परमेश्वर म्हणत आहे, आम्हाला सुटका देत आहे. कशापासून? प्रत्येक प्रकारच्या पापापासून. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 10वे वचन आपण बघूया. इब्री लोकास पत्र 9वां अध्याय 12वां वचन. और
बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं, पर अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया और अनंत छुटकारा प्राप्त किया. आपल्याला सुटका मिळवण्यासाठी अर्पणाची गरज नाही, कारण मला तुम्हाला सांगू द्या, आमचा प्रभू येशू ख्रिस्त एकदाच त्याचं स्वतःच रक्त घेऊन पवित्र स्थानात प्रवेश केला, कारण आपल्याला सार्वकालिक स्वतंत्रता मिळावी, सार्वकालिक सुटका मिळावी, सार्वकालिक तारण मिळावे. जेथे पिता आणि येशू आहे तिथं येशूची इच्छा आहे की आपण देखील असावे. ह्यासाठी परमेश्वराने ही सुटका केलेली आहे. आपण तिसरी गोष्ट बघूया, सॅन्क्टिफिकेशन म्हणजे पवित्रता. इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 14 वचन आपण काय म्हणतो, क्योंकि उसने एक ही चढ़ावे के द्वारा उन्हें जो पवित्र किए जाते हैं सर्वदा के लिए सिद्ध कर दिया है. म्हणजे येशूच्या बलिदानाद्वारे आम्ही काय ठरवलं गेलेलो आहे, पवित्र ठरवलं गेलं. पहिले आपण विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवलं गेलेलो आहोत आणि येशूच्या रक्ताद्वारे आम्ही सुटका पावलेले ठरवले गेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आणि तिसरं म्हणजे आम्ही पवित्र असे त्याच्या बलिदानाद्वारे ठरवले गेलेलो आहोत. योहान याचा 17वा अध्याय आणि 17वे वचन आपण वाचूया. सत्य के द्वारा तू उन्हें पवित्र कर, तेरा वचन सत्य. म्हणजे हे जे पवित्र शास्त्र आहे, हा जो येशू ख्रिस्त आहे, तो आम्हाला स्वतंत्र करणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सत्य आहे, ते सोडवणार आहे आणि ते आज आमच्याकडे आलं म्हणजे आम्ही काय झालेलो आहे, सुटका पावलेला झालेलो आहे. प्रेज लॉर्ड. आपण बघूया पहिले थेसलोनिकाकारास पत्र 5वा अध्याय 23वे वचन. शांति का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे और तुम्हारी आत्मा और प्राण और देह हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक पूरे और निर्दोष सुरक्षित रहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे तुम्हाला आणि मला पवित्र करण्याची आणि त्याचं वचन पाठवून त्याने आपल्यामध्ये वस्ती करून त्याने आपल्याला काय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे, की आपण निर्दोष राहावे, शुद्ध राहावे. लेवियमध्ये परमेश्वर म्हणतो की स्वतःला शुद्ध करा, स्वतःला पवित्र करा. आम्ही आमच्या कामाने आपण पवित्र होऊ शकत नाही, पण आम्हाला बायबल सांगतं की येशूच्या रक्ताद्वारे तुम्ही पवित्र केले गेलेले आहात. प्रेज लॉर्ड. आज आपण पवित्र केलेलं नसेल तर आज ही संधी आहे की आपण आपले तारण साधून घेणं गरजेचं आहे. आपण चौथी गोष्ट बघूया, फॉरगिवनेस म्हणजे क्षमा. पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 9वे वचन. यदि हम अपने पापों को मान ले तो वह हमारे पापों को क्षमा करने और हमें सब अधर्म से शुद्ध करने में विश्वास योग्य और धर्मी. जर आपण आपल्या पापांना मानू तर तो पापांची क्षमा करेल. जर आम्ही आमचे पापांना राखून ठेवू तर आपले पाप प्रकट केले जातील. तर माझ्या प्रिय देवाची इच्छा आहे की तुम्ही पूर्वी अंधकार असे होतात आणि आता त्याची इच्छा आहे की तुम्ही प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, म्हणजे क्षमा पावलेले तुम्ही व्हा. प्रेज लॉर्ड. त्यासाठी आम्हाला एक क्रिया करणं गरजेचं आहे की आमचे पाप परमेश्वरासमोर मानणे गरजेचं आहे. आपण दुसरं गोष्ट बघूया, मत्तय 6वा अध्याय आणि 14वे वचन. मत्तय 6 आणि 14वे वचन.
जेव्हा येशू त्यांना इथं प्रार्थना करायला शिकवत आहे, तर येशूने प्रार्थना झाल्यावर सांगितले कि इसलिए यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा करोगे तो तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हें क्षमा करेगा, और यदि तुम मनुष्य के अपराध क्षमा न करोगे तो तुम्हारा पिता भी तुम्हारे अपराध क्षमा न करेगा. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आमच्या जीवनात क्षमा ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर आम्ही आमच्या पापाची कबुली दिली तर परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करेल. आणि दुसरी क्रिया जी आहे की आम्हाला इतरांची क्षमा करायची आहे. जे आमच्यासोबत लोक वागतात त्याची आम्हाला क्षमा करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर एक वेळ आली आणि त्याला जे यहुदी पुढारी आहेत ते म्हणू लागले की तू व्यभिचारापासून जन्मलेला आहे. ही गोष्ट किती भयानक आहे ऐकायला. जर अशी शब्द आपल्याला बोललो, आपण त्या व्यक्तीला क्षमा करू शकेल का? त्या व्यक्तीविषयी आपण काय करू? मनामध्ये कपट ठेवू, राग ठेवू. मग प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही त्यांना क्षमा करा. क्षमेचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर होता तेव्हा त्यांनी प्रेमाचे शब्द बोललेला आहे की हे पित्या यांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. आणि जो व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो तो क्षमा करणारा व्यक्ती बनतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आमच्या जीवनात क्षमा नाही तर आम्ही आज देखील तारण पावलेले नाही असे आपण म्हणू शकतो. 2 स्त्रिया होत्या, सासू आणि सुना. तर काय झालं, सासूने आपल्या सुनेविषयी मनामध्ये वाईट कपट ठेवलेलं होतं. सासू ही प्रार्थना करणारी व्यक्ती होती, पण तिला एक मोठा आजार झाला. आपण म्हणू शकतो की तिला बहुतेक कॅन्सर झाला आणि ती शेवटच्या स्टेजवर त्या बेडवर होती. आणि शेवटच्या स्टेजवर ती बेडवर असताना एक परमेश्वराचा दास तिच्याजवळ परमेश्वराचं वचन घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं क्षमेविषयी. आणि देव ह्या स्त्रीशी बोलू लागला की तू तुझ्या सुनेविषयी मनामध्ये काय ठेवलेली अक्षमा ठेवलेली आहे. आणि प्रियांनो, त्या व्यक्तीकडून परमेश्वराचं वचन आलं आणि तिने ते ग्रहण केलं आणि आपल्या पापाची कबुली देऊन तिने परमेश्वराला क्षमा मागितली. आणि त्या सुनेविषयी तिच्या मनात जे कपट होतं ते क्षमेने तिने काय केलं, बदलावमध्ये आणलं. आणि काय झालेले आहे, परमेश्वराने तिचा तो बेड चेंज केलेला आहे. परमेश्वराने तिला त्या आजारातून मुक्त केलेला आहे. क्षमा ही मुक्त करणारी देखील आहे, म्हणजेच तारण देणारी आहे. तर माझ्या प्रियांनो, आज आपण आपल्या जीवनात कुठल्याही स्थितीमध्ये तारण गमावलेलं असेल तर आजच संधी आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. प्रियांनो, या आपले तारण साधून घ्या, या आणि स्वच्छ व्हा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची महान दया आम्हाला सोडवणारी आहे. परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी आपला पुत्र पाठवला यासाठी की तुम्ही आणि मी तारले जावं. आम्हाला तारणाची पुढची स्टेप करणं गरजेचं आहे. आम्हाला शेवटपर्यंत आमचं तारण टिकून ठेवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. खूपदा मनुष्य असल्यामुळे आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, मी कसं काय करू, माझ्याकडून नाही होणार. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं जे मनुष्याला अशक्य आहे ते परमेश्वराला शक्य आहे. दावीद पापात पडला पण तो पुन्हा उठला आणि तो परमेश्वराच्या मागे चालला. प्रेज द लॉर्ड. पडलेले राहू नका तर हा
उठण्याचा समय आहे. हा नवीन सूर्योदयाकडे जाण्याचा समय आहे. हा नवीन जन्म पावण्याचा समय आहे. परमेश्वर म्हणतो की मी ह्या मंदिराची शोभा पहिलेपेक्षा अधिक करेल. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, मला जो शक्ती देतो, मला जो सामर्थ्य देतो, त्याच्यामध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर आज उतरून येऊ, मी येशूच्या नावामध्ये भविष्यवाणी करतो. आणि तुम्ही जर पापामध्ये अडकलेले असाल, तुम्ही जर तारणापासून वंचित झालेले असाल, तुम्ही तारण गमावले असेल, तर प्रियांनो, आज येशूच्या नावात घोषणा करतो की तुमच्या जीवनात तारण यावं. प्रेज लॉर्ड. कारण तो जो सर्व शक्तिमान आहे, तो तुम्हाला कृपा पुरवेल, तुम्हाला त्या पापाशी लढण्यासाठी तो शक्ती पुरवेल. त्याच्यावर विश्वास ठेवा. आपले वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि त्या परमेश्वराकडे या, म्हणजे तो तुमचं दगडाचं हृदय काढून तुम्हाला मांसमय हृदय देईल. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू म्हणतो की आज मी तुझ्या हृदयात येऊ इच्छितो, का तू माझं स्वागत करेल. आणि प्रियांनो, जर आजचं वचन जर तुम्हाला टोचणी देत आहे, तुम्ही ह्या कुठल्याही स्थितीत असाल, तुम्ही जर नीतिमान ठरवलेले गेलेले नसाल, तुम्ही येशूवर विश्वास करा, तुम्ही नीतिमान ठरवलेले बनताल. तुम्ही जर सुटका पावलेले नसाल, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे सुटका देणार आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही जर पवित्र केलेले गेलेले नसाल, तर परमेश्वर तुम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करण्यास, तुम्हाला पवित्र करण्यास आज तयार आहे. तुम्ही जर अक्षमा पावलेले असाल, तर आपल्या पापाची कबुली येशू जवळ करा आणि तो तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करणारा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या प्रार्थनेत जाऊ. पवित्र प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुला उत्सवतो, तुला गौरवतो. प्रभू परमेश्वर पिता, प्रभूजी, तारणाविषयी आम्ही शिकलेलो असताना प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनात जर तारण गमावलेला असेल प्रभू परमेश्वर पिता, तर प्रभूजी आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येतो प्रभूजी. पुन्हा एकदा आपलं जीवन तुला देतो प्रभू परमेश्वर पिता, आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला भर प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर पिता, आम्ही तुझी साक्ष देणारं बनावं प्रभू परमेश्वर पिता. आज आम्हाला कळालं आहे की तुझं तारण किती गरजेचं आहे, आणि ते टिकवून ठेवण्यास प्रभू परमेश्वर पिता, जरी आम्ही कमजोर असलो, पण तू आमच्यामध्ये शक्तिमान आहे, आणि तू आम्हाला ती शक्ती दे प्रभूची, सामर्थ्य दे, आम्हाला बुद्धी दे प्रभू परमेश्वर पिता, आणि सैतानाच्या सर्व डावपेचापासून आम्हाला लढण्यास तू सहाय्य दे प्रभूजी. तुझ्या वचनाने आम्हाला भर प्रभू परमेश्वर पिता आजच्या ह्या वेळेला, आणि प्रभूजी होऊ दे आमच्या जीवनात तुझी मोठी साक्ष होऊ दे. ह्यातून प्रभूजी केवळ तुझ्या आणि तुझ्या नावाने प्रभूजी प्रार्थना करतो. प्रत्येक ऐकणाऱ्यांमध्ये प्रभू परमेश्वर, जो कोणी प्रभूजी हरवलेला असेल, पापापासून भटकलेला असेल, पापामध्ये एक झाला असेल, तुझ्यापासून भटकलेला असेल, प्रभूजी आज त्याच्या जीवनात तू प्रवेश कर, आज तू त्याच्या हृदयाला स्पर्श कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. देव बापू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. आज संधी आहे, आपले तारण साधून घ्या. गॉड ब्लेस यू.